जास्तीत जास्त शेअर करा, व्हायरल करा. म्हणजे पियुष होता, कुणाली होता आणि सौरव जोशी. पण जास्ती बोलणं बिलणं झालेलं नाही. पण मी त्याला भेटला असा. पण म्हणजे चेहरा रिअलमध्ये बघितला असा. म्हणजे मी सौरव जोशीचा खूप मोठा फॅन आहे. सौरव जोशीचं आताच म्हणजे याच वर्षी लग्न झालं ना. यूट्यूबवर टॉपवर सौरव जोशी ब्लॉग. कोणाची मी रागावले असेल या कोणा माझ्याविषयी रागाला असेल तर मनापासून सॉरी, मला माफ करा. आणि 2026 पासून मी परत जर्नी नवीन एक स्टार्ट करतो. तर तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा. त्याचं नाव नाही माहिती. अरे बापरे, आम्ही व्हिडिओ बघतो पण चॅनलचं नाव माहिती नाही. पिक्चराचं नाव काय? एक दूजे के लिए. एक दूजे के लिए. एक दूजे के लिए क्या चाहिए. पाणी नाही आहे, सुका आहे पण खोल आहे मस्तपैकी खडकामध्ये असं. येणार नाही इकडे तर कपडे उपडे नसते घेऊन यायचा इकडे आंघोळ करायला. हा मस्त मजा येते. Hello guys, channel 2, welcome. Hello channel. सो हे गाईज, वेलकम टू माय रवींद्र ब्लॉग. स्वागत आहे पुन्हा. तर तुम्हाला थंबनेल बघून समजलं असेल तर मित्रांनो, जो मी व्हिडिओ माझ्या 1 वर्ष झाला असेल माझ्या चॅनलवर माय फर्स्ट ब्लॉग जो तुम्हाला बघितला नसेल तर जाऊ ना बघा माझ्या चॅनलवर. तर जो माय फर्स्ट ब्लॉग तेव्हा मला तर एवढा जास्त काही एक्सपिरियन्स पण नव्हता आणि एवढा बोलायचा व्हिडिओ कसा शूट करायचा ते पण माहीत नव्हता. तरी पण मी तो व्हिडिओ शूट केला आणि त्याच लोकेशनवर परत मी 1 वर्ष होऊन ना परत त्याच लोकेशनवर आली. तर माझी जुनी आठवण ताजी झाली असं. तर तेव्हा मी जो व्हिडिओ शूट केला ना तेव्हा मला असं वाटलेलं की काहीतरी म्हणजे लाईफमध्ये मी पुढे जाण्याचा प्रयत्न केला. पण 2025 संपत आला, 2026 चालू होणार आहे आणि अजून तर मला तुमचा सक्सेस भेटला म्हणजे मला सक्सेस भेटला नाही, तुमचा सपोर्ट दिसला नाही. सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. खूप इंटरेस्टिंग आहे. तुम्हाला शेवटपर्यंत दाखवतो, इकडचं लोकेशन सगळं दाखवतो, एक्सप्लोर करतो. तुम्ही कंटिन्यू राहा. चला लेट्स गो. 3 ब्रिज बनवले आहेत मस्तपैकी आणि हा ब्रिज दिसत असेल हा जुन्या काळात इंग्रजाच्या काळात बनवलेला. तर त्याची बघू शकता नक्षी पण अलग प्रकारे आहे आणि हा आता बनवलेला आहे म्हणजे आताच्या माणसावर नदी आहे अशा प्रकारे. आणि मस्तपैकी एकदम थंडगार वातावरण. पण म्हणजे हा व्हिडिओ मी शूट करतो दुपारी 1 वाजता, कारण की मला घरून यायला टाईम झाला. म्हणजे माझा फ्रेंड आहे ना, तर आम्ही दोघेजण आलो फिरायला. कारण की 2025 संपत आला आहे ना, आता 2026 चालू होणार आहे आणि डिसेंबर महिन्यात हा 25 तारखेला मी व्हिडिओ शूट करतो. तर आज क्रिसमस आहे तर आम्ही थोडंसं फिरायला आलो आहे असं इकडे. इथं हा भाई जो सौरव जोशी ना त्याला भेटलेला, जो लहान असताना त्याला भेटलेला मला. म्हणजे हा भाई बोलला असं. तर म्हणजे मी त्याला तर नाही भेटलो, सौरव जोशीला तर नाही भेटलो, बट माझा भाई म्हणजे माझा फ्रेंड भेटला आहे ना, तर म्हणजे अलगच फिलिंग असं. मी कारण की सौरव जोशीचा खूप मोठा फॅन आहे ना मी, त्याच्यामुळे त्या भाईला विचार म्हणजे कसा भेटला ना त्याला भाई म्हणजे सौरव जोशीशी भेटून कसं वाटलं आणि फिलिंग कशी होती. आणि कुणाली होता आणि काय पियुष होता. म्हणजे पियुष होता, कुणाली होता आणि सौरव जोशी. म्हणजे कधी भेटला ते विचारू आपण भाईला. तर भाई कधी भेटला रे तू? भेटला असेल 25 आहे ना. हां 25. अरे लहान होता, खूप लहान होता ना मी मुंबईला भेटलेला त्याच्याशी. मुंबईला का? मुंबईला ते पण म्हणजे आम्ही असे उतरले आणि तो असा साईटवरून म्हणजे दिसला असा गाडीत बसायला चालला असा कारमध्ये. तेव्हा मी बघितलं त्याला असं. हां तेव्हापासून मग म्हणजे त्याच्याजवळ गेले पण जास्ती बोलणं बिलणं झालेलं नाही. पण मी त्याला भेटला असा. पण म्हणजे चेहरा रिअलमध्ये बघितला असा. म्हणजे मी सौरव जोशीचा खूप मोठा फॅन आहे आणि भाई पण बोलतो, भाई व्हिडिओ बघतो ना सौरव जोशीचे आणि मी पण बघतो. आता सौरव जोशीचं आताच म्हणजे याच वर्षी लग्न झालं ना. लग्न झालं. सौरव जोशी खूप मोठा म्हणजे ब्लॉगर खूप मोठा ब्लॉगर आहे. म्हणजे इंडियामध्ये सगळ्यात मोठा ब्लॉगर यूट्यूबवर आहे असं. म्हणजे यूट्यूबवर टॉपवर सौरव जोशी ब्लॉग म्हणजे जो ब्लॉगिंग बनवतो असं त्याचं चॅनल. आणि त्याचे प्रत्येक व्हिडिओ व्हायरल होतात आणि पूर्ण इंडियामध्ये या पूर्ण बाहेर देशापर्यंत तो व्हायरल झालेला आहे असा तो. म्हणजे यूट्यूबवर सौरव जोशीचा फॅन खूप सारे आहेत असं. जिकडे जातो ना तिकडे त्याला सगळी माणसं ओळखतात, म्हणजे सगळी पब्लिक ओळखते असं. ते मी पण खूप मोठा फॅन आहे सौरव जोशीचा. तर म्हणजे जो माझा फ्रेंड होता ना तो बोललेला मला की मी सौरव जोशीला भेटलेलो असं. म्हणजे झाली 4-5 वर्ष झाली असेल त्याच्या अगोदर भेटलं. म्हणजे तेव्हा ते लहान होते असं, पण त्याची ब्लॉगिंग स्टार्ट होती तेव्हा. आणि कुणाली आणि पियुष पण खूप लहान होते तेव्हा. आता तर मोठे झालेत आणि आता कॉलेजला जातो. पण मला म्हणजे मी खूप मोठा फॅन आहे आणि आता सौरव जोशी काही कोणाला पटकन भेटत नाही ना, कारण की आपण लहान आहेत आणि तो मोठा असं मोठ्या वरतीच्या टाईपवर आहे असं. तर पटकन भेट नाही होऊ शकत. बट थोडीशी म्हणजे मी खूप मोठा फॅन आहे. तर भाईला म्हणजे जो भाई भेटला रिअलमध्ये त्याच्याशी भेटून पण मला हॅपी फिलिंग झाली असं. तर तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून सांगा. यूट्यूबवर खूप काम केलं, जेवढे मला मेहनत होत होती ना तेवढी मी मेहनत घेतली. बट तुमचा काय अजून सपोर्ट दिसला नाही आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा.
तर मित्रांनो मी 2025मध्ये कोणाचं जर मन दुखालं असेल, कोणाला वाईट बोललं असेल तर मनापासून सॉरी. आणि परत एक 2026पासून परत एक म्हणजे नवीन जर्नी स्टार्ट करू. असं मी हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा. माझा व्हिडिओ कसा वाटतो ते कमेंट करून नक्की सांगा. तर तुम्हाला तर हा भाई बोलतो का सपोर्ट करा, तर प्लीज मला सपोर्ट करा. भाई पण माझे व्हिडिओ बघतो ना रे. तर माझ्या चॅनलचं नाव काय? चॅनलचं नाव नाही माहिती तुला? अरे बापरे, व्हिडिओ बघतो पण चॅनलचं नाव माहिती नाही. चॅनलचं नाव काय टाकलं माहिती नाही. सपोर्ट करा माझ्या भाऊला. ओके ओके. म्हणजे जिथे पाणी येते ना, पाणी धबधबा आहे ना, तिथे आम्ही जाणार आहे. ये समोर ये दिसते तो 1 किलो पिक्चर ज्यांनी बघितलं असेल तेव्हा म्हणजे असा दिसते, असा ते डोंगर सेम तसं वाटते. असं काय रे? मी नाही बघितलेला. तर पिक्चराचं नाव काय? एक दूजे के लिए. एक दूजे के लिए. एक दूजे के लिए क्या चाहिए? पिक्चर बघा. प्यार के लिए अपनी जान भी हाजिर. प्यार किया तो डरना क्या. हाँ, प्यार किया तो डरना क्या. ऐसा हाल होता है, ये देखो. प्यार किया कोई चोरी नहीं की. भाई पागल झालाय, पागल झालाय. कोणाच्या प्रेमात पागल झालाय काय माहित. आज एकदम नवीन गाणी सांगायला लागलाय. आणि आज तर भाई तुला माझ्याशी भेटून कसा वाटला? खूप छान वाटलं. खूप छान वाटलं. हो का? तुला कसं वाटलं? मस्त, मला पण मस्त वाटलं. हो चल मग आता धबधबा बघायचा बाबा. आम्ही धबधबा बघायला चालले. आम्ही धबधबा, आम्हाला झोप येते ना मन. आज आम्ही असे ना दोघे जण आवाऱ्यासारखे फिरतो. म्हणजे 2025चा एन्जॉय वेगळाच असा अलगच. 2026 आता चालवणार आहे ना आम्ही. नवीन जर्नी आम्ही स्टार्ट करणार आहे ना रे भाई. एकदम जबरदस्त व्ह्यू आहे. आणि फायनली आम्ही धबधब्याजवळ पोहोचलो. हा बघा धबधबा अशा प्रकारे. आणि तो भाई आता आम्हाला जायचं इकडनं ह्या रस्त्याला. रस्ता आहे ह्या कड्यावरून असा चढायला लागेल आम्हाला. इथे ती भारी पाणी पडते. ओ वाव, जबरदस्त असा व्ह्यू कधी बघायला भेटतो. आणि हो वरतून तर नजारा जबरदस्त आहे. बघू शकता कसं पाणी पडते. एकदम धबधबा एकदम जबरदस्त. असं पाणी बघून आंघोळी करायला 2025मध्ये ही लास्ट फेरी होईल. शाळेची मुले आंघोळी करायला आलेत ते बघा इकडे. अशा प्रकारे धबधबा. आणि बघू शकता निसर्गाचा नॅचरल व्ह्यू किती भारी वाटतं मस्तपैकी. फ्रेंडसोबतची भेट झालेली माझ्या माय फर्स्ट ब्लॉगमध्ये, ज्यांनी मला मोटिवेशन दिलेलं आहे. त्या ह्याच जागेवर ह्याच लोकेशनला इकडे तुम्हाला दिसत असेल. ह्याच लोकेशनला इकडे आम्ही बसलेलो. आणि जे भेट त्यांना तर मी ओळखत पण नव्हतो. तरी पण मी जेव्हा व्हिडिओ शूट करत होतो ना, तेव्हा ते आले आणि मला भाईनी म्हणजे सपोर्ट दिला. तर ते भाई व्हिडिओ बघत असतील तर मनापासून थँक्यू. म्हणजे मला मोटिवेशन दिल्याबद्दल. कारण की मी एकटाच व्हिडिओ शूट करायला जो माय फर्स्ट ब्लॉग. तर मस्त वाटलं. म्हणजे इकडे येऊन मस्त वाटलं. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू. आणि तुम्हाला इकडं धबधबा आणि हे नॅचरल पाणी, म्हणजे ही नदी खूप मोठी नदी आहे. ते जी नदी होती ना, त्या नदीच्या ह्या साईड आलं ना, तुम्हाला दाखवतो इकडे खडकात. हे बघा ना, म्हणजे जोरात पाणी येत असेल ना, जोरात जेव्हा पूर येत असेल ना मोठा, तेव्हा इकडनं असं पाणी येत असेल ना, त्याच्यामुळे असं बनले असेल. असं फिरून म्हणजे पाणी फिरत असेल ना, त्याच्यामुळे असं हे बनले असेल कुंड्यासारखे. अजून तिकडे पुढे पण आहेत. हे बघा इथे पण आहे. हा बघा इथे पण आहे. इथे पण पाणी फिरत असेल ना, त्याच्यामुळे असा बनलेला आहे. हा बघा हा खूप खोल आहे इथे. हा बघा असा राऊंडवाला पूर्ण असा मोठा राऊंडवाला बनलेला आहे इथे. आणि तिकडे पण आहे, इथे पण आहे. हे बघा इथे पण खूप भारी आहे. असं इकडे आले तर हे बघा अशा प्रकारे आहे. इथे पण कुंडसारखं आहे. हे बघा खडकात आहे. हे बघा अशा प्रकारे. हा बघा इथे पण खोल आहे. आणि म्हणजे अलगच वाटतं असा खडकात. म्हणजे असं म्हणजे विहीरसारखे खोदलेलं आहे. बघा इथे पण. हा बघा अशा प्रकारे तुम्हाला दाखवतो थोडासा. हे बघा अशा प्रकारे असं म्हणजे खडकामध्ये हॉलसारखे. हे कसे काय पडले असतील काय माहीत नाही, बट मस्त आहेत. हे बघा ह्याच्यामध्ये पाणी आहे. इथे चांगलं वाटलं असं इकडे येऊन ना. भले ऊन असो रे, दुपारच्या वेळी आम्ही आलो तरी पण म्हणजे थोडं चांगलं वाटलं असं. कारण इथे पण पहिल्यांदा म्हणजे फर्स्ट वेळ झाले आम्ही म्हणजे फेसबुकला इंस्टाग्रामला ना रे, इंस्टाग्रामला आम्हाला म्हणजे भाईची ओळख झालेली. तर भाई बोलला की मी तुझे म्हणजे माझे व्हिडिओ त्यांनी बघितलेलं असा. तर भाई बोलला की मी सौरव जोशीला मी भेटलेलं असा. तेव्हा तर बरं मी फॅन आहे ना सौरव जोशीचा. तर त्याच्यामुळे भाईला बोलला की मी सौरव जोशीला भेटू तर नाही शकत, पण तुला तर बरं भेटू शकतो. तर भाई ये, मला तुला भेटायचं आहे ना माझ्या व्हिडिओमध्ये बोल असं थोडासा. त्याच्यामुळे मी भाईची भेट केली आणि आम्ही इकडे आलो. थोडासा गावाची बैल न्यायला लावलेत. म्हशी नात्या आहेत. हे बघा अशा प्रकारे गावाचे असतील. पाणी प्यायला आणले असतील. खूप आहेत. जसा का पिक्चराचा नजारासारखा वाटतो बघण्यासारखा. हा बघा अशा प्रकारे. इथून तर हा कडासारखा आहे खूप. आणि हा बघा खालती पाणी आहे. आणि
असा कडा आहे आणि थोडासा पाणी येते ह्या बघा अशा प्रकारे. तर भाई तुला इकडे येऊन कसा वाटला? मस्त वाटलं, खूप छान वाटलं, खूप छान, मन फ्रेश झालं. हो का? हा, तुम्ही पण येऊन बघा आणि एन्जॉय करा इकडे येऊन. तर नक्कीच हे लोकेशन आहे, घोल हे लोकेशन आहे. आणि तुम्हाला चारोटीकडे आलो ना, म्हणजे महालक्ष्मी जवळ चारोटी नाका आहे जो ब्रिज आहे, तर त्याच्या थोडा पुढे तुम्हाला टोलनाका लागेल. त्या टोलनाकाचा ब्रिज आहे ना, म्हणजे टोलनाक्यावर जायला ब्रिज आहे ना, त्या ब्रिजवरून तुम्हाला ही नदी दिसेल. तर त्या ब्रिजवर थांबायचं ना, तिथून यायचं असं. तर इकडला नजारा मस्त एकदम व्ह्यू एकदम. तुम्ही जर किती पण टेन्शनमध्ये असला ना, इकडे आला तर एकदम टेन्शन तुमचं फ्री होईल, असं चांगलं वाटेल. नाही तो कामाला आहे, त्याचं काम सोडून सुट्टी घेऊन ना माझ्यासाठी म्हणजे भेटायला आला असं की हां भाई बोलतो तर बरं भेटू असं. तर भेटायला आल्याबद्दल त्याच्याबद्दल थँक्यू भाई. ओके ओके. मित्राला थँक्यू नाही बोलायचं काय. असं रे तुला आता म्हणजे सगळं एक्सप्लोर केलं इकडे आम्ही पण बघितलं आणि व्ह्यूचा एन्जॉय घेतला, म्हणजे नदीचा एन्जॉय घेतला. आणि आता भाईसोबत इथे आम्ही थोडा वेळ सावलीत, म्हणजे इथं हा गडासा म्हणजे डोंगरसारखा आहे दगडीचा, त्याची सावली पडले तर त्या सावलीखाली येऊन मस्त बसले निवांतपणे. तुम्हाला मी बोललेला ना का एक डिजिटल पिक्चरमध्ये आहे तसं इकडे डोंगर आहे, इकडे बघ पत्थर आहे, याच्यावर नावा टाकायची आणि एक डिजिटल होऊन जाणार असं. इकडे आम्ही बसलेले आहेत आठवण ताजा करायला. हा, आणि तुमची जर गर्लफ्रेंड असेल तर तुम्हाला जर इकडे येऊन बसा, फिरायचं असेल तर इकडे या, इकडे मस्त लोकेशन आहे असं. तर तुम्ही तुमच्या गर्लफ्रेंडला घेऊन येऊ शकता इकडे आणि एन्जॉय करू शकता. मस्त एन्जॉय आहे इकडे असं. तर कधी पण यायला, आम्ही तर दुपारी आले कपडे येणार नाही इकडे तर कपडे उपडे नक्की घेऊन यायचा. इकडे आंघोळ करायला मस्त मजा येते. हा, मस्त मजा आम्ही तर येते. काय घेऊन नाही आलेले म्हणून आम्ही आंघोळ नाही केली, पण आंघोळ करायला खूप छान आहे इकडे. छान एकदम. अख्खा दिवस पण आंघोळ करणार तरी तुम्हाला इकडे कोण फ्रीमध्ये यायचं. फ्रीमध्ये काहीच नाही. एकदम एन्जॉय. आणि जे रिसॉर्टमध्ये एन्जॉय भेटतो ना, त्याच्यापेक्षा जास्त इकडे एन्जॉय भेटतो. म्हणजे तुम्ही ऑर्डू शकता, नाचू शकता, गाऊ शकता, एन्जॉय करू शकता असं. इकडे कोणी बोलायला नाही, कारण की ही नदी जी निसर्गाची नॅचरल नदी आहे ना, इकडे कोणाची बंदी नसते असा. कपडे आणले असते आपण आंघोळ केली नसते ना. हां, इथूनच उड्या मारल्या असते. पण मित्रांनी कधी पण येणार तर म्हणजे पाणी बघून असा खोल असते तिकडे जाऊ नका. हा असं त्याची जरा थोडी काळजी घ्या असं. कारण की जे तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये बघायला भेटलं असेल जे असं फिरतं पाणी ना, त्याच्यामध्ये कधी पण म्हणजे ये नको करू असं. तिकडे खोल पाणी आहे, असं विहीर सारखे आहे. जे खडक आहे ना त्या खडकामध्ये खोल असं विहीर सारखे आहे, असे दर सारखे आहेत. तर त्याच्यामध्ये कधी तुम्ही उडी नका देऊ जर आले इकडे तर. आणि उन्हाळ्यात पाणी बघून कोणाला पण चांगलं वाटते, तसं आंघोळी करायला वाटते. आता थोडा म्हणजे सर्दीचा मोसम आहे ना, हा 1 महिना संपला ना, डिसेंबर महिना संपला ना, तर तुम्हाला 2026मध्ये एन्जॉय करायचं असेल तिकडे नक्कीच या हॉलवर. तर थोडा वेळ विश्रांती केली आणि आता आम्ही थोडासा म्हणजे डब्बा घेऊन आलो आहे ना, कारण की मला माहीत होतं का तिकडे गेलो आम्ही फिरायला तर टाईम आहे, त्याच्यामुळे आम्ही थोडासा डब्बा म्हणजे नाश्त्यासाठी घेऊन आलो आहे. काय थोडासा म्हणजे आम्ही नाश्ता करून घेऊ असा. आता पण इथे पण विहीरसारखे आहे, इथे पण विहीरसारखे आहे ना, इकडनं पाणी निघते असं. म्हणजे आतून खडकातून दरसारखं आहे. म्हणजे जी जुन्या काळाची असेल निसर्गाची जी नॅचरल आहे सर, थोडासा आहे दरीसारखे तिथे जाऊन दाखवतो. हो भाई साहेब, आवाज बघू ना, आवाज. सो फायनली आमचा नाश्ता करून झाला, म्हणजे आम्ही जेवण झालं, वडापाव आणलेले ते वडापाव खाऊन झाले. आणि आता आम्ही भाईसोबत आम्ही निघालो. तर फायनली सौरभ जोशीला जो भेटला, म्हणजे फ्रेंड भेटला, त्याच्यासोबत पण भेटून मला पण खूप हॅपी फिलिंग झाली. खूप भाई चांगला आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला तर शेवटपर्यंत बघितला असेल आणि भाईला ओळखत असाल तर कमेंट करून सांगा आणि कुठून व्हिडिओ बघता ते पण सांगा. तर इकडला सगळा व्हिडिओ एक्सप्लोर झाला आणि आमचा पण मस्त इकडे येऊन फिरून आजचा दिवस मस्त हॅपी दिवस गेला. आणि हा 2025चा लास्ट व्हिडिओ आहे. 2026मध्ये काय माहिती तुम्हाला बघायला भेटणार का नाही. तर ह्याच्यावर सपोर्ट तुमचा दिसला ना, मला जास्त नाही पण 100 सबस्क्रायबर ह्याच्यावर भेटले ना, आणि मला हा जर व्हिडिओ व्हायरल झाला तर तुमच्यासाठी नक्कीच मी दुसरा व्हिडिओ घेऊन. जास्तीत जास्त मित्रांनो प्लीज सपोर्ट करा, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, माझे व्हिडिओ बघत जा आणि लाईक करा आणि कसे वाटतात ते कमेंट करून नक्की सांगा. सबस्क्राईब तर नक्की करा. तर चला फायनल भेटतो तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत माझी वाट बघा. तिथपर्यंत बाय बाय.